नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत तो म्हणजे सरकारने जो मुस्लिम आरक्षणाचा निर्णय रद्द केलेला आहे त्यामुळे जो वाद एका बाजूला येतोय, धार्मिक आरक्षण असावं का, आर्थिक निकषावर असावं का, मुस्लिम समाजाचं आरक्षण रद्द करण्यामागे सरकारला नेमकं काय म्हणायचं होतं, काय साध्य करायचं होतं, मग हा दुजाभाव सरकार करतंय का, असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आणि जसं काँग्रेसनं टीका केली, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नवनिर्वाचित जे आहेत अशोक चव्हाण, ते म्हणाले की सबका साथ सबका विकास काय आहे ते या निर्णय रद्द करण्यामधून दिसून येतोय. त्यामुळे हे आता राजकीय आरोप प्रत्यारोप तर होत राहणार. पुढच्या आठवड्यामध्ये राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय, त्याच्यात हा मुद्दा परत जोरदार गाजणार असे संकेत ह्या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपामधनं दिसून येत आहेत. पण मुस्लिमांना आरक्षण सरकारने का नाकारलं, हा अध्यादेश काढण्यामध्ये इतकी दिरंगाई का केली गेली, हाऊसमध्ये देखील यापूर्वी सांगितलं गेलं की आम्ही राज्याच्या महाधिवक्त्याशी बोलतोय, त्यांच्याशी चर्चा करून पुढे आम्ही हे सगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र हे होणार अशा प्रकारचं सरकारने सभागृहाला आश्वासन दिलं आणि मग ते आश्वासन देऊन सरकारने हे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय का घेतला, हा प्रश्न इथं मूलभूत उपस्थित होतो. पण ज्या आर्थिक निकषावर आरक्षण असावं असं वारंवार म्हटलं जातं, ते तरी निकष ज्यांना ज्यांना आपण आरक्षण देऊ पाहतोय त्याच्यासाठी पाळले जात आहेत का, हा खरा मुद्दा आहे. कायद्याला अनुसरून त्याविषयी आपण बोलणार आहोत. 3 महत्त्वाचे प्रश्न नेहमीप्रमाणे आपले आहेत, ते घेऊन आपण चर्चा करतोय. पहिला प्रश्न आपला आहे की मुस्लिम आरक्षणाबाबत सरकार पक्षपाती भूमिका घेत आहे का. दुसरा प्रश्न आपला असणार आहे तो म्हणजे आरक्षण रद्द केल्यामुळे मुस्लिम समाजाच्या आर्थिक सामाजिक प्रगतीला धक्का बसलाय का. आणि तिसरा प्रश्न आपला आहे मुस्लिम आरक्षण लागू करण्यात घटनात्मक अडथळे देखील आहेत का. या तिन्ही प्रश्नाविषयी आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये भाजपचे नेते प्रवक्ते मधू चव्हाण आहेत, ते आपली बाजू या संदर्भात सरकारने का असा निर्णय घेतला ते सांगतील. आपल्यासोबत निवृत्त न्यायाधीश ॲडव्होकेट व्ही.पी. पाटील आहेत. कायदा नेमका या सगळ्या संदर्भात आरक्षणाच्या बाबतीत काय सांगतो आणि कशा पद्धतीने कायद्याचे निकष आरक्षण लागू करण्यासंदर्भात मानले गेले पाहिजेत ते आपल्याला स्पष्ट विश्लेषण करून सांगतील. आपल्यासोबत काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई देखील आहेत. त्यामुळे मुस्लिमांचं आरक्षण रद्द करण्यामागे सरकारने काय अशी खेळी केली, का हे आरक्षण रद्द सरकारला करावं असं वाटलं. दुसऱ्या बाजूला मराठ्यांचं आरक्षण, मराठा समाजाचं आरक्षण हे अजून मात्र त्यावर कुठलाही निर्णय झाला नाही. त्यामुळे हा दुजाभाव आहे का अशी चर्चा ही सुरू झालेली आहे. आपल्यासोबत MIMचे आमदार औरंगाबादवरून इम्तियाज जलील आहेत. ते देखील मुस्लिम आरक्षणाची समाजाला किती गरज आहे, मुस्लिमांमध्ये देखील आर्थिक निकषावर आरक्षण ग्राह्य असणारे अनेक जण आहेत, त्यांचा आपण साकल्याने विचार करतोय का, हे आपल्याला ते सांगतील. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते शमशुद्दीन तांबुळे आहेत पुण्यावरून. त्यामुळे मुस्लिम समाजाचा विचार कुणीही असो, सरकार कुठलंही असो, ते कशा पद्धतीने करतंय, मुस्लिम समाज हा कोणत्या टप्प्यातून आत्ता जातोय आणि त्या समाजाला आधार मिळण्याची कशी गरज आहे, हे आपल्याला अभ्यासानंतर ते समजावून सांगतील. मला सुरुवात मधुभाई तुमच्यापासूनच करायची आहे, कारण निर्णय सरकारने घेतला असल्यामुळं. का असं सरकारने केलं? 2 आरक्षणाच्या बाबतीत जेव्हा सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगितीच दिली लागू करायला, मराठ्यांचं आरक्षण असेल किंवा मुस्लिमांचं आरक्षण असेल, एक आरक्षणावरती आपण विचार करू असं म्हणतोय आणि दुसरं आरक्षण आपण रद्द करतोय. भारतीय जनता पक्षाचं स्पष्ट मत असं आहे की जे घटनेमध्ये आरक्षणाचं जे त्या ठिकाणी काही कलम असेल, काही तरतूद असेल, ती जे शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब्स असतील, ज्यांना वर्षानुवर्ष, हजारो वर्ष नुसती आर्थिक नाही तर अमानुष अशा तऱ्हेची त्या ठिकाणी अमानवी वागणूक दिली गेली आणि म्हणून त्यांना समाजाच्या अन्य स्तरापर्यंत इतर लोकांबरोबर आणण्यासाठी आर्थिकदृष्ट्या त्या ठिकाणी घटनेमध्ये दिले, म्हणजे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब वगैरे असेल. धर्माच्या आधारावर त्या ठिकाणी कोणालाही या देशामध्ये आरक्षण द्यायचं नाही आणि ते द्यायला भारतीय जनता पक्षाचा विरोध आहे, जे त्या ठिकाणी तत्वता विरोध आहे. राहिला मुद्दा त्या ठिकाणी आरक्षणात दिलं गेलं, काँग्रेसने निवडणुकीच्या तोंडावर देऊन उलट आग निर्माण केलेली आहे. त्यांना माहीत होतं हे कोर्टात टिकणार नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा धर्माच्या आधारावर त्या ठिकाणी आरक्षण द्यायला विरोध आहे. राहिला मुद्दा मुस्लिम समाजामध्ये अत्यंत मागासवर्गीय, ज्यांना 2 वेळच्या अन्नाची सुद्धा तदाद आहे, असे आहेत की नाहीत? आहेत, माझ्या मते मोठ्या प्रमाणात आहेत. आपण जर मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये गेलो तर मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बंधू भगिनी या ठिकाणी अतिशय गरिबीमध्ये दिवस काढतात. तर आमची घोषणाच आहे सबका साथ सबका विकास. आजही त्या ठिकाणी मुस्लिम समाजामध्ये ज्या OBC आहेत की ज्या हिंदू समाजातल्या किंवा अन्य लोकांच्या OBC किंवा अदर बॅकवर्डच्या लोकांना ज्या सवलती मिळतात, शैक्षणिक असेल, नोकरीत असेल, त्या ठिकाणी म्हणजे आता मी महाविद्यालयाचा चेअरमन आहे, मी शिक्षण संस्था चालवतो. आम्हाला शिक्षकांच्या भरतीमध्ये सुद्धा ST म्हणजे नॉमॅडिक ट्राईब्स, विशेष ST या सगळं आम्ही त्याप्रमाणेच घेतो. आणि त्यामुळे मुस्लिम समाजातल्या लोकांना OBC जर ते असतील, OBC मध्ये मोडणार, त्यांच्यामध्ये सुद्धा जाती उपजाती आहेत त्या ठिकाणी. म्हणून त्यामुळे धर्माच्या आधारावर
कुठल्याही प्रकारचं आरक्षण देऊ नये. तुम्ही आता बोलता बोलता असं म्हणालात, कदाचित आपलं ऑब्झर्वेशन आहे की मत आहे माहीत नाही, की आम्ही योग्य तो कायदेशीर सल्ला घेऊ आणि आम्ही एक करणार. तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारने आम्ही करणार नाही म्हणालोय, आम्ही ॲडव्होकेट जनरलकडे पाठवू, त्यांचा सल्ला वगैरे घेऊ. आणि मग मला असं वाटतं की सल्ला घेतल्यानंतर लक्षात आलं असेल की हे जे कायद्याच्या चौकटीत बसणारच नाही आहे ते करून उलट काँग्रेसने आग लावून दिलेली आहे ऐन तोंडावर. सच्चर आयोग केव्हा आलाय, का नाही अंमलबजावणी केली त्याची? सच्चर आयोगामध्ये आमच्यावर त्या ठिकाणी तोंडसुख घेतलेलं नाही आहे. सच्चर आयोगामध्ये मी हे पक्ष अभिनिवेशाने बोलत नाही आहे, तर सच्चर आयोगाने त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचा उपयोग केवळ मतांसाठी घेतला. म्हणून तर आज मुस्लिम समाज सो कॉल म्हणजे सगळा नाही परंतु MIM कडे गेलेला आहे. का गेला तो? का उडाला पक्षाचा विश्वास? समजा आमच्यावर विश्वास नाही, आमच्या जवळ आल्यावर त्यांनाही कळेल की आमच्याबद्दलचे गैरसमज खूप आहेत, परंतु काँग्रेसपासून दूर का गेला? सपापासून दूर का गेला? मायावतींपासून दूर का गेला? काय MIM त्या ठिकाणी जवळ केलं त्यांनी? आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा या ठिकाणी घटनेमध्ये तरतूद, आणि जी घटना तुम्ही फुले आंबेडकरांचं नाव घेता, मग पूजनीय डॉक्टर आंबेडकरांनी धर्माच्या आधारावर कोणालाही सवलत नाही हे घटनेत लिहिले. आम्ही आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गाने जात आहोत. आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गाने जातो आहोत असं तुम्ही म्हणताय. इम्तियाज जलील, तुम्हाला काय वाटतं की सरकारने ही पक्षपाती भूमिका केली आहे आरक्षण रद्द करण्यामध्ये? बघा, मला हे सांगायचे आहे की जेव्हा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने हे निर्णय घेतलेला होता की 5% एज्युकेशन फील्डमध्ये मुस्लिमांचं जे आरक्षण आहे ते त्यांनी तसंच ठेवलं होतं, तर कोर्ट काय बघतं की सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स बघतं. कोर्टांनी ते रिपोर्ट सगळं बघितले असेल की जे रंगनाथ कमिशनची रिपोर्ट होती, ते सच्चार कमिशनची रिपोर्ट होती, महमूदुर रहमान कमिशनची रिपोर्ट होती, आणि सगळ्या तीनही रिपोर्टमध्ये असा आलेला होता, त्यांचे फाइंडिंग्स होते की मुस्लिम समाजातल्या सगळ्या समाजापेक्षा सगळ्यात कमी एज्युकेशन पर्सेंटेज कुणाचा असेल तर ते मुस्लिम समाजाचा आहे. हे माझा निष्कर्ष नाही आहे आणि तुमचा पण नाही आहे, हे बरोबर गव्हर्नमेंट अपॉइंटेड कमिटीचा त्यांचा निष्कर्ष आहे. म्हणून त्यांनी ते बघून हे निर्णय दिला असेल. आम्हाला हे विचारायचं आहे की सरकारला असं काय वाटलं की अधिवेशन सुरू होण्याच्या 3-4 दिवस अगोदर ते एक GR काढतो आणि GR काढून हे सांगतो की नाही आम्हाला हे पण 5% रिझर्वेशन नाही द्यायचं शिक्षण क्षेत्रामध्ये. मधू चव्हाण साहेबांनी जे सांगितले की आम्हाला ते तुम्हाला रिझर्वेशन तुम्ही नाही देणार, आम्हाला कोणत्या बाबतीत? धर्माच्या आधारे. आम्हाला पाहिजे पण नाही धर्माच्या आधारे. तुम्ही मला रिझर्वेशन देणार असेल तर मी नाही घेणार, धर्माच्या आधारावर मी नाही घेणार, मी माझ्या कॅपॅबिलिटी प्रमाणे वर जाणार. पण आमच्या समाजात असे खूप लोक आहे, इतर समाजामध्ये पण असे लोक आहे, आणि जेव्हा तुम्ही अशी गोष्ट करता की सबका साथ सबका विकास, तर देश हे पुढे कसा जाणार? जेव्हा तुम्ही मायनॉरिटी मधल्या सगळं मोठा जे गट आहे, जे मुस्लिमांचा जे गट आहे, तुम्ही त्यांना सांगतो की तुम्ही मागे राहा आणि आम्ही सगळं देश याला विकसित करू, विकासाच्या दिशेने घेऊन जाऊ, फक्त मुस्लिमांना नाही. कमीत कमी तुमचं इंटेन्शन तर दाखवा. तुम्ही मराठ्यांच्या बाबतीत काय करतो की नाही आम्ही करणार, मराठ्यांच्या बाबतीत आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अपील करणार. एकदाही तुमच्या मुख्यमंत्र्यांनी, एकदाही तुमच्या नेत्यांनी कधी सांगितलं की हो मुस्लिमांना आम्ही पण आरक्षण देणार? आम्ही तुमचं इंटेन्शन तर कमीत कमी दाखवा. आणि आम्हाला हे सांगायचं आहे की हे जे शिवसेना आणि भाजप सरकार आता करत आहे, मागची सरकारने तसंच मुस्लिमांच्या बाबतीत खेळलेले आहे. काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो, 15 वर्ष सत्तेत होते, का त्यांनी एक बिल आणले नाही? का त्यांनी त्याला ऍक्ट बनवून घेतले नाही? त्यांच्याकडे तर ऍब्सोल्यूट मेजॉरिटी होती. आणि आता काय अशोक चव्हाण साहेब म्हणते की आम्ही सदन चालू ठेवणार नाही. मग काय अशोक चव्हाण साहेब, जेव्हा तुमची 15 वर्षाची सरकार होती, का गप्प बसले होते? म्हणूनच जे लोक आता MIM कडे येऊ राहिले आहे त्याचं कारण एकच आहे. त्यांना आता हे समजू राहिलेलं आहे की BJP आणि शिवसेना ते ओपनली म्हणतं की नाही मुस्लिमांना आम्ही तुम्हाला काही देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आम्ही तुमचे वोट घेणार फक्त, आणि जेव्हा तुम्हाला काही देण्याची बात येणार आहे तर काही नाही देणार. तर लोकांना हे कळू राहिलं आहे, म्हणून लोक आमच्याकडे येऊ राहिले आहे. म्हणून आता हा सगळा प्रवाह बदलतोय. याला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असं म्हणायला पाहिजे. इम्तियाज जलील, तुम्ही स्पष्ट म्हणताय. काय म्हणाल हुसेन दलवाई? शेवटी रोख तुमच्याकडेच येतो की तुमच्या सरकारने हे सरकार येण्याआधी, निवडणुकीआधी तात्काळ या दोन्ही आरक्षणांची घोषणा केली घाईघाईमध्ये. कुठल्याही कायद्याचा संदर्भ लक्षात घेतला असेल कदाचित, पण द्यायचा आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर एक राजकारण करायचं आहे म्हणून हा निर्णय घेतला. आणि आता हा सगळा फियास्को म्हणूया तो समोर येताना दिसतोय. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की या संबंधामध्ये काँग्रेसने घाईघाईनं आणि निवडणुकीच्या तोंडावर निर्णय घेतला ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यातही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संबंधात आणि मुस्लिमांच्या आरक्षणाच्या संबंधातली मागणी
गेली कित्येक वर्ष होत होती, या संबंधात सरकारने साधक बाधक जो विचार करायला होता तो केला नाही। या मराठा आरक्षणाच्या संबंधामध्ये 2 कमिट्यांनी काहीतरी विरोधामध्ये हे रिपोर्ट दिले, त्यानंतर राणेंच्या नेतृत्वाखाली कमिटी झाली। मला एक असं वाटतं की मराठा आणि मुसलमान अशी जर आपण कंपॅरिझन केली तर मुसलमानांचं स्थिती ही मराठ्यांच्या पेक्षा कितीतरी पटीने कमी वाईट आहे। म्हणजे शिक्षणाच्या संबंधामध्ये मराठ्यांची जी परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा मुसलमानांची परिस्थिती अतिशयच वाईट आहे, हे सच्चर कमिटीने जाणलं। मी MIMच्या लोकांना सांगू इच्छितो की सच्चर कमिटी आल्यामुळं नाही म्हटलं तरी मुसलमानांची स्थिती काय ही लोकांच्यापर्यंत तरी गेली। एक लक्षात घ्या, भाजपने पहिल्यांदा त्या सच्चर कमिटीला विरोध केला, पण इथे मुंडे साहेब वगैरे जे होते त्यांनी त्या सच्चर कमिटीच्या संबंधामध्ये एक भूमिका घेतली। विशेषतः या संबंधामध्ये मी इथले त्यावेळचे MLC लातूरचे पाशा पटेल पाशा पटेलांनी फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आणि त्यामुळे भाजपची भूमिका त्यापेक्षा थोडीशी नरम झाली। मुख्य भाग असा आहे की मुसलमानांचं दारिद्र्य रेषेखालचं प्रमाण हे प्रचंड आहे, ते महाराष्ट्रामध्ये 38% आहे। 47% मुस्लिम परिवार हे दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत आणि मुसलमानांचा प्रश्न म्हणून मी जो मांडतो तो मुसलमानांचा मांडत नाही, मुसलमानातल्या गरिबांचा मांडतो। मला मुसलमानांच्या श्रीमंतांचा काही लागून राहिलेलं नाही, कारण ते मजेशीर आहेत, त्यांचं काय बिघडलेलं नाही, त्यांचं सगळं व्यवस्थित चालतं। मुसलमानांमध्ये दारिद्र्य रेषेखालचा जो माणूस आहे किंवा दारिद्र्य रेषेखालच्या वरचा थोडासा माणूस आहे जो झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राहतो, तो गाव कुसाच्या बाहेरही राहतो आणि गाव कुसाच्या आत असला तरी त्याला प्रतिष्ठा काही नाही, आणि मराठवाड्यात गेला तरी आजच्या घडीला मुसलमानांची स्थिती फार वाईट आहे। आता या संबंधातली माहिती घेण्यासाठी म्हणून काँग्रेसने सच्चर कमिटी आणली। मी हे सांगू इच्छितो की त्याच्यामुळे हे सगळं पुढे आलं। या संबंधात आम्ही गोपाळ सिंगची कमिटी आल्यानंतर त्या संबंधातला रिपोर्ट बाहेर आला नाही, पण झकरियानी जे पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये एक चॅप्टर लिहिल्यामुळं आम्ही त्या संबंधामध्ये सातत्याने, विशेषतः मी सातत्याने या संबंधात बोलत होतो की मुसलमानांचं सगळ्या ठिकाणचं प्रमाण हे 3% पण नाही आहे, पण सच्चर कमिटीने अधिक चांगल्या रीतीने अभ्यास केला। बरोबर, महाराष्ट्रामध्ये सच्चर कमिटीमधले काही जे मुद्दे आहेत, सच्चर कमिटीमधले काही मुद्दे आहेत ते मला चर्चेला घ्यायचे आहेत। ब्रेक नंतर मी त्याच्याच मुद्द्यावर चर्चा करणार आहे की मुस्लिमांचा आर्थिक निकषानुसार कसं आरक्षणासाठी ग्राह्य मांडलं पाहिजे। मला ब्रेकपूर्वी पाटील साहेब तुम्हाला विचारायचं की कायदा नेमका काय सांगतो की ह्या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीत 49% लिमिट एकीकडे म्हणतो, 51% इतर कोणते घटक आपण जातींचे घेऊ शकणार आहोत याचं विवरण तर द्यायला पाहिजे। मग ते आरक्षणाचं लागू करताना कायदा काय सांगतो? त्याच मुद्द्यावर आहे, जेव्हा 49% तुम्ही म्हणता तेव्हा 51% कोण आहेत, म्हणजे ब्रेकअप पूर्ण दिला पाहिजे की 51% जाती धर्म हे ह्याच्यात मोडतात आणि 49 हे जोपर्यंत क्लिअर होत नाही, 49 मध्ये वाढवता येत नाही अशी सगळीच कोर्ट म्हणतात, बरोबर आहे, पण 51 कोण आहेत हे भारतीय नागरिकांना कळलं पाहिजे। आणि त्यामुळे सरकारने ती जी तुम्ही इतकी गॅझेट छापता, हिवतापाचे रोगी किती हे गॅझेटमध्ये छापता, तर कमीत कमी हा ब्रेकअप जो आहे 51% कोण आणि 49% कोण हे जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत 49%वर बोलण्यात अर्थ नाही। रिझर्वेशन हवी, दारिद्र्य जो आता दलवाई साहेबांनी आता मांडला मुद्दा, दारिद्र्य रेषेखाली हा मूळ इश्यू आहे। भारतीय नागरिक, मुसलमानही भारतीय नागरिक आहेत, ते काही परदेशी नागरिक नाही आहेत, त्यामुळे 47% दारिद्र्य रेषेखालचे सगळेच लोक आले पाहिजेत त्याच्यात। ही जी रिझर्वेशन्स ठेवलीत ही खरं त्याला निकष एकच पाहिजे, दारिद्र्य रेषेखालचे लोक आणि दारिद्र्य रेषेवरचे लोक। पण आता घटनेत आहे 16(4) आर्टिकल पब्लिक एम्प्लॉयमेंटबद्दल बोलतं की रिझर्वेशन असलीच पाहिजेत, रिझर्वेशन असली पाहिजेत आणि रिझनेबल रिस्ट्रिक्शन आहे ती जेव्हा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट जेव्हा म्हणतं तेव्हा हे रिझनेबल रिस्ट्रिक्शन बघतात, इक्वॅलिटी बिफोर लॉ, पण इथं असा ह्या ठिकाणी ते बदल करू शकतात, असा तो घटनात्मक अधिकार आहे, घटनेप्रमाणे आहे। पण तुम्ही 51 आणि 49 जोपर्यंत डिफाईन करत नाही त्याची डेफिनेशन करा आणि मग लोकांना कळेल आपण कुठे बसतो। आपण 49 मध्ये का जात नाही? मध्यंतरी कोळी समाजाचं चाललं होतं, कोळी समाजाला त्याच्यात घेतलेलं नाही 49 मध्ये, मी त्यांना रिप्रेझेंट करतो, तर ते त्याच्यात ॲड होत नाही आहेत। त्यामुळे ते 51 मध्ये जात आहेत ते कोण आहेत आणि 49 कोण आहेत जोपर्यंत पुढे येत नाही
तोपर्यंत टक्केवारी तोपर्यंत कोर्ट ग्राह्य मानणार नाही या सगळ्या गोष्टीला. ही टक्केवारी ठरवा ना आधी. कोर्टात जाताना 49 म्हणून आपण बोलतो, पण तुम्ही निम्म्याच मुद्द्यावर बोलताय. 51 कोण आहेत हे दाखवा ना मला. 51 कोण आहेत हाच खरा मुद्दा आहे. मला ब्रेक घ्यायचा आणि ब्रेक नंतर ह्या 51% अधिक पुढे चर्चा पुढे न्यायचं. त्याचबरोबर मुस्लिमांना हे आरक्षण नाकारल्यामुळे त्यांच्या आर्थिक सामाजिक प्रगतीला कुठतरी खीळ बसते का, धक्का बसतोय का, याविषयी चर्चा करायची. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. मला शमशुद्दीन तांबोळे आता तुम्हाला या चर्चेत आणायचं आहे की जो मुद्दा मगाचपासून वेगवेगळ्या टक्क्यांविषयी आरक्षणाच्या चर्चेला गेला, पण हे आरक्षणच मुळात रद्द केल्यामुळं मुस्लिम समाजाच्या आर्थिक सामाजिक प्रगतीला कुठतरी धक्का बसला असं वाटत नाही? नक्कीच. एकूणच मुस्लिम समाजाची दुरावस्था जी आहे ते सगळेच आपण मान्य करतो, पण ह्या हातबल झालेला जो समाज आहे त्याची अवस्था आता ना घरका ना घाटका अशी झालेली आहे. एका बाजूला दुरावस्था मान्य करायची आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याबद्दल काही आस्था दाखवायची, हे कुठेच होताना दिसत नाही. आणि हा जो मुस्लिम समाज आहे याचा फक्त वापर करायचा. मगाशी मधु चव्हाण साहेबांनी एक मुद्दा उपस्थित केला होता की धर्माच्या आधारावरती आरक्षण देता येत नाही. वास्तविक पाहता आता दिल्या गेलेलं जे आरक्षण आहे ते धर्माच्या आधारावर नव्हतंच. कारण काकासाहेब काळेलकर समिती असेल किंवा मंडळ आयोग असेल, सच्चर समिती, या सगळ्यांनीच मुस्लिम समाजामध्ये जाती आहेत, मागास जाती आहेत हे मान्य केलेलं आहे. पण या समाजासाठी जे उपाय योजायला पाहिजे होते ते काँग्रेसने अलीकडच्या काळामध्ये केले, पण इतक्या हुसेन दलवाई साहेबांनी ते मान्यही केलेलं आहे की घाई झालेली आहे. पण सच्चर समितीने 2007 मध्ये अहवाल दिला, रंगनाथ मिश्रा आयोगाने 2007 मध्ये त्यांची शिफारसी केली आणि त्यातली प्रमुख शिफारस ही होती की राष्ट्रपतीचा संविधानात्मक आदेश जो आहे 1950चा, त्यामध्ये दुरुस्ती केल्याशिवाय, अमेंडमेंट केल्याशिवाय तुम्हाला मुस्लिम समाजाला आरक्षण व्यवस्थित देता येणार नाही. बरोबर. मग सत्तेवर असणाऱ्या काँग्रेसने हा मुद्दा का विचारात घेतला नाही? आणि म्हणून एकूणच मुस्लिम समाजाची आजची जी स्थिती आहे, मग ते आता बऱ्याच प्रमाणामध्ये प्रगती नसेल, उन्नती नसेल, सुरक्षितता नसेल, तर जमातवादी राजकारणाकडे म्हणजे MIM सारख्या पक्षाकडे ते अलीकडच्या काळात जातंय आणि हे अधिक धोक्याचं आहे. आणि म्हणून भारतीय समाजाचे जे प्रश्न आहेत ते मुस्लिम समाजाचे प्रश्न आहेत आणि मुस्लिम समाजाचे प्रश्न हे सर्वांचे प्रश्न आहेत, असा एक मुद्दा विचारात घेऊन आस्थेने यापर्यंत जोपर्यंत आपण पाहणार नाही, अगदी खरं की या समस्येकडे आस्थेने पाहिलं पाहिजे, दोष देता येणार नाही. बरोबर आहे शमशुद्दीन तांबोळे, मी येतो तुमच्याकडे. या मुद्द्याकडे आस्थेनं पाहिलं पाहिजे, याची काळजीपूर्वक जी मांडणी करत असताना आरक्षणाची त्याच्यात आपण नीट गांभीर्यानं पाहिलं नाही, म्हणूनच हे सगळं समोर आपल्याला दिसतंय, वेगळं चित्र त्याचं निर्माण झालेलं. हुसेन दलवाई, काय म्हणाल? इथंच कुठतरी चूक झाली की ज्या मुस्लिम समाजाला सोबत घेऊन इतके दिवस काँग्रेस आघाडी सरकारने राज्य केलं, त्यांचा गठ्ठा मतदानासाठी वापर केला आणि काहीच पदरात पडलं नाही, असं ते सगळेच समाजातले नेते म्हणतात. एक लक्षात घ्या, आता जो निर्णय हायकोर्टाने दिला किंवा सुप्रीम कोर्टाने, त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की आरक्षण नोकऱ्यांमध्ये वगैरे देता येणार नाही. मराठा समाजाला शिक्षणामध्ये सुद्धा आरक्षण देता येणार नाही, कारण त्याला ज्या घटनात्मक ज्या तरतुदी आहेत त्या पुऱ्या होत नाहीत. मुसलमानांच्या बाबतीत मात्र कोर्टाने अतिशय सहानुभूतीची भूमिका घेऊन हे म्हटलं की त्यांना शिक्षणामध्ये आरक्षण द्यायला हरकत नाही. मुद्दा याकडे बरेच लोक दुर्लक्ष करतात. मी आरक्षणाच्या संबंधामध्ये आत्ता त्यांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्या म्हणून म्हणत नाही, पण हे सरकार इतकं दळभद्री आहे बाळासाहेब ठाकरेंच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर, की त्यांना साधं त्या शिक्षण देण्याच्या संबंधामध्ये सुद्धा हे सरकार तयार नाही. मला मधु चव्हाणांना विचारायचं आहे, काय मधु चव्हाण, या महाराष्ट्रामध्ये तुम्ही काय आणू इच्छिता? काय तुमच्या मनामध्ये आहे? काय पेशवाई परत आणू इच्छिता की काय? शिवाजी महाराजांची परंपरा सगळी विसरता की काय? फुल्यांची, आंबेडकरांची परंपरा सगळी विसरता की काय? काय तुम्ही करू काय इच्छिता महाराष्ट्रामध्ये? हा प्रश्न मुसलमानांचा नाही आहे, हा गोरगरिबांचा प्रश्न आहे. ते तुम्ही म्हणता की गोरगरिबांचा प्रश्न आहे. दलित मुसलमान आणि दलित ख्रिश्चन यांना सुद्धा त्याप्रमाणे मिळत नाही. घटनेमध्ये त्यासाठी बदल करायला हवा होता.
बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला घेतलेली ती भूमिका चुकीची होती असं माझं म्हणणं आहे की कुणी धर्म बदलला म्हणून त्याची जात जात नाही. मी नमाज पडतो तेव्हा माझ्या बाजूला दलित माणूस त्या ह्याच्यामध्ये रेषेमध्ये उभा राहतो, पण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा एक लक्षात घ्या, नवाब निजाम रहता है और हजाम रहता है. बाहेर समाजामध्ये तीच अवस्था आहे. आणि ज्या वेळेला या संबंधातला प्रश्न निर्माण झाला तेव्हा मुंडे साहेबांनी मला बोलावून घेतलं होतं. चोरडिया त्यांच्याबरोबर होते की तुम्ही हा ओबीसी मुसलमानांचा प्रश्न काय मांडता, इस्लाममध्ये तर हे नाही ना, जाती व्यवस्था नाही ना. तेव्हा हे मी त्याला समजावून सांगितल्यानंतर मुंडे साहेब हे उदारमतवादी भाजपचे नेते होते. त्यांनी ताबडतोब म्हटलं की हे तुझं बरोबर आहे आणि मी त्याचं समर्थन करणार. त्यांनी पाशांना एमएलसी केलं. हा दृष्टिकोन कुठे ना कुठेतरी आता आपण उत्तर घेऊ हुसेनभाई उत्तर घेऊ. मधुभाई उत्तर द्या. दलवाई साहेब अतिशय माणसाबद्दल गरिबांबद्दल कणव असलेला अशा तऱ्हेचा नेता आहे, त्यामुळे त्यांचा जो संताप आहे तोच आमची भावना आहे. मुळामध्ये ख्रिश्चन जैन हे सुद्धा मग मुस्लिम समाजापेक्षाही अल्पसंख्याक आहेत. मुळामध्ये माझं मत असं आहे आणि एक दिवशी ते होईल आणि ते परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांच्या मनात होतं, इव्हन शेड्यूल कास्टसाठी. म्हणजे असं त्या ठिकाणी म्हटलं जात होतं की, म्हणजे मी वाचलेलं आहे, कदाचित चुकीचं असेल ते इथले विद्वान सांगतील, की ज्या दिवशी घटना समितीमध्ये रिझर्वेशनचा विषय आला त्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद आंबेडकरांना म्हणाले की तुम्ही हे दर 10 वर्षांनी रिव्ह्यू घ्यायचं का ठेवलंय? आमच्या पूर्वजांनी तर तुमच्या समाजाला जनावरासारखी वागणूक दिली. त्यावेळेला आंबेडकरांनी दिलेलं लिखाणामध्ये मी वाचलेलं आहे, सत्य असत्य त्या मी पडतो. ती दंतकथा असेल तरी त्या महापुरुषाचं मोठेपण मला बोलत आहे. ते म्हणाले की एक प्रिव्हिलेज क्लासच्या विरोधामध्ये माझा संघर्ष आहे. विशेष अधिकार असलेला समाज निर्माण झाला आणि माझ्या समाजाला त्या ठिकाणी मागे ठेवलं गेलं. आणि म्हणून माझ्या समाजाने शिकावं, शहाणं व्हावं, आर्थिक दृष्ट्या सगळ्या दृष्टीने अन्य समाजाच्या बरोबर यावं. पण या सवलती जर मी वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या जन्मोजन्मी शतकानुशतकं ठेवल्या तर माझा समाज हा प्रिव्हिलेज क्लास म्हणून होईल आणि त्याच्या विरोधात मग कोण लढेल? आणि म्हणून या सगळ्या सवलती आहेत या पोट आणि बुद्धिमत्ता याच्यावर दिल्या गेल्या पाहिजेत. आता मुस्लिम समाजामध्ये माझे मित्र त्या ठिकाणी मला खूप त्यांच्याबद्दल खरंच आदर आहे, कारण मला तर तो अनादर अप्रामाणिक काँग्रेसवाल्यांनी मगासारखं त्यांनी कबूल केलं की आमची चूक झाली निवडणुकीच्या तोंडावर आणणं. परंतु दलवाई साहेब या ठिकाणी आपण किती दिवस त्या ठिकाणी जाती 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 या गोष्टी करणार? माझं मत आहे की मुस्लिम समाजामध्ये आताच आपण कबूल केलं की मी नमाज पडतो किंवा निजाम आहे, हजाम आहे की बाजूला दलित असतो. मुस्लिम समाजामध्ये आता तुम्ही कोकणातल्या तुम्ही अतिशय चांगली शाळा घेतल्यात. आपण बघतात की आमच्या शाळा कॉलेजमध्ये जवळजवळ 10-20% फी लोकांना द्यावी लागते. आणि ओबीसी आहेत, अदर बॅकवर्ड्स आहेत, दर्जी असतील किंवा अन्य असतील त्यांच्या मुस्लिम समाजामधले, त्यांना आजही सगळ्या गोष्टी मिळतात किंवा नोकऱ्यात मिळतात. म्हणजे समजा माझ्याकडे एखादी जर जागा रिकामी असेल ओबीसीसाठी आणि मुस्लिम माणसाने जर मी ओबीसी आहे किंवा अन्य जातीचा आहे सर्टिफिकेट दिलं आणि टॅलेंटेड असेल, मला त्याला घ्यावं लागतं, घेतो आम्ही त्याला. आणि त्यामुळे या ठिकाणी जैन समाज सुद्धा मागेल, उद्या शीख पण आमचा धर्म वेगळा, आम्ही मानत नाही, ते त्यांचा पंथ मानतो आम्ही आणि ते याच भूमीचा एक भाग आहेत. मुस्लिम समाजामध्ये मी कबूल करतोय, मी उघड्या डोळ्यांनी बघणार आहे की मी ज्या मतदारसंघात उभा राहतो वगैरे तिथे मुस्लिम समाज खरंच त्या ठिकाणी दरिद्री रेषेखाली आहे किंवा त्या ठिकाणी असा. परंतु आजपासून मुस्लिम समाजाला शिक्षणापासून दूर कोणी ठेवलं? त्यांच्यावर धार्मिक त्या ठिकाणी शिक्षण दिलं गेलं. आता तुमचं सरकार काय विचार करत नाही त्या बाबतीत? हो ना, आरक्षण करायला पाहिजे. आरक्षणाच्या बाबतीत धर्माच्या आधारावर हायकोर्टाचा मुद्दा तो सांगितला. म्हणजे मला जे माहिती आहे किंवा मी जे वाचलंय, पाटील साहेब त्याच्यावर अधिक प्रकाश टाकू शकतील. ज्या वेळेला हायकोर्टाने मुस्लिम समाजाला 5% शिक्षणामध्ये आरक्षण द्यायला हरकत नाही असं म्हटलं, त्यावेळेला आदेश द्याने जे आरक्षण ठेवलं होतं एनसीपी आणि काँग्रेसच्या लोकांनी 12%, म्हणजे मराठ्यांचं त्यांनी धुडकावून लावलं. आणि तुम्हाला द्यायचंच असेल तर मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये आरक्षण द्यायला काय हरकत नाही. परंतु ज्या वेळेला माझ्या माहितीप्रमाणे ॲडव्होकेट जनरल किंवा कायदे तज्ज्ञांकडून घेतली सवलत त्याला धर्माच्या आधारावर देत नाही. वाटलं मुस्लिम समाजामध्ये जशा हिंदू समाजामध्ये जाती उपजाती आहेत, तसं साहेब म्हणाले तसं त्या जाती उपजाती त्यांच्यामधल्या शोधाव्यात आपण मुस्लिम समाजामधल्या, त्याची कॅटेगरी करावी, त्याची एक सळग यादी करावी मुस्लिम समाजामध्ये. त्या ठिकाणी कशा कशा शक्य आहेत त्याची चर्चा आपण करणार आहोत. मला ब्रेक घ्यायचा आहे, पण ब्रेक नंतर इम्तियाज जलील मला तुम्हालाही या सगळ्या संदर्भातल्या आर्थिक विषमता आणि या गोष्टी विचारायच्या आहेत. ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर घटनात्मक अडथळे काय आहेत हे पण आपण पाटील साहेबांकडून समजून घेणार आहोत. ब्रेक नंतर स्वागत. आपण आता मुस्लिम समाजाला जे आरक्षण लागू करायचं असेल तर घटनात्मक नेमके अडथळे काय आहेत त्याविषयी बोलणार आहोत. त्याआधी मला इम्तियाज भाई तुम्हाला विचारायचं आहे की ज्या आर्थिक सामाजिक प्रगतीला आता खीळ बसणार आहे आरक्षण रद्द केल्यामुळं, याचे काय नेमके परिणाम सोसावे लागणार आहेत मुस्लिम समाजाला, थोडक्यात सांगा.
मला फक्त हे सांगायचे आहे की याचे परिणाम चांगले नाही असणार, कारण हे काय आहे, देशाला तोडण्याचा एक डिसिजन आहे. म्हणजे जे पोलरायझेशनची आपण बात करतो ना आपण, की आपण जेव्हा देशाला एक परिवार समजतो, आपल्या परिवारामध्ये 2 मुले असले, एक खूप हुशार असला आणि एक खूप वीक असला, तर त्या वीक मुलासाठी आपण काय करतो की ट्युशन लावतो, कारण त्याला काही सपोर्ट पाहिजे. तर हे देश जे आपला आहे हे परिवारासारखा आहे आणि ज्यांना सपोर्ट पाहिजे ते कोणत्याही समाजाचे असू द्या, मुस्लिम, मराठा, दलित, हिंदू, ब्राह्मण, कोणत्याही समाजाचे जे वीक लोक आहे, जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे, त्यांना सपोर्ट देण्यासाठी हे रिझर्वेशनची गरज आहे. मी पहिले सांगितलं मला नाही पाहिजे, पण माझ्या समाजातले आणि इतर समाजातले जे गोरगरीब लोक आहे त्यांना हे पाहिजे आणि हे कॉन्स्टिट्यूशननी आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि तोच तुम्ही मोडून टाकणार आहे. तोच तुम्ही आपल्या पॉवर दाखवण्यासाठी की आता आमची सरकार आहे केंद्रामध्ये, आमची सरकार आहे राज्यामध्ये, आम्ही काहीही करू शकतो. पण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं नाही. हे देश सगळ्यांचा देश आहे आणि राजनीती आता संपली. 19 ऑक्टोबरला जेव्हा महाराष्ट्रामध्ये तुमची सत्ता आली तर तुम्ही सगळ्यांची सत्ता म्हणून तुम्ही सत्तेमध्ये बसले. मुस्लिमांची सरकार, दलितांची सरकार, मराठ्यांची सरकार. बरोबर. पण सत्तेमध्ये बसताच तुम्ही काय करू राहिले की नाही आम्ही फक्त हिंदूंसाठी विचार करू, मुस्लिमांच्या बाबतीत आम्ही काही करणार नाही. असा कमीत कमी इंटेन्शन तुम्ही हे दाखवलेलं आहे. तुमचं इंटेन्शन जे आहे हे इंटेन्शन कुठेतरी सरकारने सोडलं पाहिजे. मधुभाई काय सांगाल थोडक्यात? असं वाटतं की हे चुकीचं आहे. त्याचं कारण आता की आता जर सेंट्रलचं बजेट आलेलं आहे की जे माझे मित्र आदरणीय दलवाई साहेबांनी सुद्धा पाहिलं की ज्याच्या चर्चेवर मुस्लिम समाजातल्या मुलांना तांत्रिक शिक्षण किंवा शिक्षणाच्या बाबतीत काही करोड रुपये ठेवलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा बजेट येईल त्यावेळेला जे इम्तियाज भाईंचं म्हणणं आहे ते त्या ठिकाणी होईल. एक वाक्य मात्र मला त्या ठिकाणी पटलं नाही की धोकादायक वाटतं, याच्यातून देश बटवारा होणार आहे. कशासाठी होणार आहे? रिझर्वेशन पाहिजे फक्त शिक्षणमध्ये. अरे कोणी बघा, शिक्षणामध्ये पुन्हा पुन्हा सांगतो आपण अतिशय जाणकार आहात. हुसेन दलवाई साहेब सुद्धा सांगतील. मी एका गोष्टीची आठवण करून देतो. आपण जज होतात की अशी घटनेमध्ये अनेक बदल करावे लागतील. घटनेमध्ये धर्माच्या आधारावर देता येत नाही आणि केशवानंद भारती खटला असं सांगतो की तुम्हाला कुठलाही त्या ठिकाणी घटनेमध्ये बदल करण्याचा असेल पण तुम्ही घटनेची फ्रेम त्या ठिकाणी तुम्ही बदलू शकत नाही. हा केशवानंद भारती खटल्याने फार मोठा दिलेला आहे. त्यामुळे अनेक गोष्टी घटनाबाह्य झालेल्या आहेत. आंध्राने रिझर्वेशन दिलं गेलं होतं आंध्राच्या राज्याने आणि ते काही टक्क्याच्या वर गेलं. इथे आपण सगळ्यांनी मिळून, मी मगाशी सांगितलं तसं, मुस्लिम समाजामध्ये जाती काढू आपण की या जातीतल्या आहेत, 10, 20, 30, 100, 200 निघतील. माझं जी माहिती आहे ती 200-300 जाती मुस्लिम समाजामध्ये आहेत. शिया सुन्नी कोणी असू देत. परंतु धर्माच्या आधारावर आग्रह करणं, उद्या उठतील ख्रिश्चन सांगतील आम्हालाही द्या, जैन सांगतील आम्हालाही द्या. कुठल्या हिंदूला धर्माच्या आधारावर मिळतं? मध्यंतरी अशी एक टोम निघाली होती की जे तथाकथित, म्हणजे मी तो शब्द वापरत नाही पण चर्चेसाठी वापरतो, महार समाजाची मंडळी जी बौद्ध झाली, मग काही लोकांनी असं सांगितलं की बौद्ध झाल्यानंतर तो धर्म स्वीकारलात मग त्यांना सवलती देऊ नये. त्या आम्ही जनसंघाने विरोध केला होता. पंडित दीनदयाळ उपाध्यायांचं त्याचं भाष्य आहे की जरी त्यांनी दुसरा धर्म स्वीकारलेला असला तरी ते पूर्वी धर्म स्वीकारण्यापूर्वी अशा जातीत होते की त्यांना आपण अमानुष वागणूक दिली. म्हणून बौद्ध धर्म स्वीकारला तरी त्यांना सवलती आपण देऊया. SCच्या शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब या सगळ्या ज्या असतील त्या. त्यामुळे याला आपण धर्माचा आणि राजकारणाचा आणि मुस्लिम हिंदू असा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण करूया नको. आम्ही त्याला म्हणतो, शेवटचं वाक्य सांगतो की सबका साथ सबका विकास, सबकामध्ये मुस्लिम येतात. भारतीय जनता पक्षाला माहिती आहे की या देशातले 10-20 कोटी जे मुस्लिम बंधू भगिनी आहेत त्यांना सोडून आम्ही राज्य नाही करू शकत. सगळ्यांना घेऊन सरकारला पुढे जावं लागणार आहे. हुसेन भाई काय म्हणाल की जे घटनात्मक अडथळे आहेत, इम्तियाज भाई येतो, घटनात्मक जे अडथळे याच्यामध्ये येत आहेत लागू करण्यामध्ये आरक्षण, हे नेमके काय आहेत? अगदी थोडक्यात, आपला वेळ संपत आलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, घटनात्मक अडथळे जे आहेत ना ते पार करूनच मग तामिळनाडूमध्ये तो अडथळा येत नाही. राज्य सरकार ह्या गोष्टी करू शकतं. कर्नाटकामध्ये आरक्षण दिलं गेलेलं आहे जास्त, 51% आणि 49% वर जे अडकलेलं आहे हे खरं नाही. इतर ठिकाणी हे त्याच्यापेक्षा ही सीमा ओलांडली गेलेली आहे. माझा आणि दुसरा त्याच्यातला भाग असा आहे, आरक्षणाच्या संबंधामध्ये तुम्ही शिक्षणाचं कुठे येतो? त्याच्यामध्ये शिक्षणामध्ये जैन लोक मागतील शिक्षण द्या ना. शिक्षणामध्ये जैन मागे आहेत का? काहीतरी उगाच बोलायचं. ख्रिश्चन मागे आहेत का? पारसी मागे आहेत का? मुसलमान शिक्षणामध्ये सगळ्यात मागे राहिलेला आहे. आज तो दलितांपेक्षा मागे राहिलेला आहे. हे लक्षात घेऊन मी त्याच्या संबंधात मांडतो. मला मुसलमान आणि हिंदू असा वेगळा वाटतच नाही. उदाहरणार्थ कोळी समाजाचा मुद्दा त्यांनी मांडला. मी कोळी समाजाचं नेतृत्व करत असतो. मी त्यांच्यासाठी भांडणारा माणूस आहे. कोळी समाजाला त्याच्यावर अन्याय आहे, धनगर समाजावर अन्याय आहे, ज्या समाजावर मोठ्या अन्याय आहे त्याच्याबद्दल कोण काय बोलत नाही.
त्यांच्या सवलतीच्या बद्दल त्यांना कुठेतरी इतर समाजाच्या बरोबर आणण्याच्या संबंधामध्ये चर्चा होत नाही. चर्चा होते ती कुणाच्या बद्दल होते? जे समाज आता समाज म्हणून पुढे आहेत त्यांच्याबद्दल होते, आणि हे चुकीचं आहे. माझं म्हणणं, आरक्षणाचा मुद्दा आता बाजूला ठेवा तुम्ही, परंतु शिक्षणामध्येच्या आरक्षणाच्या संबंधामध्ये विचार करा, आणि धर्माचा मुद्दा आणूच नका ना. जे शिक्षणामध्ये मागे आहेत तुम्ही काढा, कोण किती मागे आहेत त्यांना ह्या तऱ्हेच्या सगळ्या सवलती दिल्या जातील असं म्हणा. ते देत नाही तुम्ही. उर्दू शाळांना परमिशन देत नाही, मुसलमानांनी शाळा मागितल्या देत नाही, तुम्ही इस्माईल कॉलेजच्या संबंधामध्ये निर्णय घ्यायला तयार नाही. मुसलमानांचं सगळ्या ठिकाणी, आणि याच्यामध्ये काँग्रेसची जबाबदार आहे. मी स्पष्टच म्हणतो, काँग्रेसने या संबंधामध्ये कधीच विचार केला नाही. काँग्रेस नेहमीच RSSला आणि भाजपला घाबरत जातीयवादाच्या विरोधामध्ये ठामपणे उभी राहिली नाही, म्हणून ही काँग्रेसची स्थिती आलेली आहे. आम्ही सातत्यानं म्हणत होतो, जातीयवाद मोडून काढायचा असेल तर तुम्हाला ठामपणे उभं राहिलं पाहिजे. ज्या वेळेला मुसलमानांच्यावर ह्याच्यामध्ये इतकं सगळं घडलं गुजरातमध्ये, आम्ही काय केलं? मी स्वतःला दोषी मानतो त्या संबंधामध्ये. आम्ही काय केलं त्या संबंधामध्ये? असं त्या समाजाच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे. परंतु मुसलमानांना एक गोष्ट मी सांगेन, तुमची लढाई तुम्हाला करावी लागेल, पण ती जातीयवाद्यांच्या बरोबर जाऊन करता येणार नाही. अगदी खरं आहे की जातीवाद याच्यामध्ये येता कामा नये. हुसेन भाई, अगदी महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडला. म्हणजे आम्ही हिंदू समाजाला जातीवाद हुसेन भाई याच्यात येता कामा नये. अगदी महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय. पाटील साहेब, अगदी थोडक्यात, वेळ संपलाय. घटनात्मक अडथळे काय? घटनात्मक अडथळे कधी येतात? जर एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध जाते, उद्या मुस्लिम आरक्षणाचं चाललंय शिक्षणाबद्दल, तर त्याबद्दल त्यांनी कोर्टात चॅलेंज केल्या पाहिजेत ह्या गोष्टी. कारण हे काही आहे तसं सरकारचे GR असोत काही असो, हे कारण रीट पिटिशन होतात ती सरकार विरुद्धच होतात. बरोबर. आर्टिकल 13 जो रिलीफ मागतो आपण, तर स्टेट और सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विरुद्ध मागतो. आणि मुस्लिमांबद्दल मी एकच उदाहरण देईल की 2010 साली एका मुस्लिम मुलगी, रोशन नावाच्या मुलीचे दोन्ही पाय रेल्वे ॲक्सिडेंटमध्ये तुटले होते. हे जस्टिस मोहित शहा आणि जस्टिस गिरीश गोडबोले यांनी तिची डिसॅबिलिटी 70% धरून तिला ॲडमिशन दिली. ती मुस्लिम मुलगी आता KEM मध्ये आहे, ती 4th इयर मेडिकलला आहे आणि 75% तिला मार्क आहेत 3rd इयरला. त्यामुळे मुस्लिम हिंदू हे इश्यू येत नाही आहेत. इथे मेरिट आहे, त्या मुलीने किती मेरिट दाखवलं आणि तिला रिलीफ मिळून गेले. त्यामुळे अशा ज्या गोष्टी आहेत ह्या समाजात, जी मेरिट असेल, मेरिट हा मूळ भाग आहे. त्या मुलीचं मेरिट किती हाय आहे, तिचा उल्लेख इतका जस्टिस मोहित शहा चीफ जस्टिस ते सगळे तिचा उल्लेख करतात भाषणामध्ये. ते कलकत्त्याला गेले होते, पण कलकत्त्याची 150 वर्ष झाली हायकोर्ट, तिथे हिच्याबद्दल उल्लेख केला होता. म्हणजे घटनात्मक अडथळे आता किती येणार आहेत? घटनात्मक अडथळे हे काय आहे? कायदा आहे. घटनात्मक अडथळे आले तर त्याला रेमेडी आहे. लगेच तिथं जर अडथळा आला, निर्माण झाला, तर तो चॅलेंज केला पाहिजे. अनेक गोष्टी आहेत. जजेसचे 1950 पासून 1989 पर्यंत पगार प्रत्येक राज्यात वेगळे होते. बरोबर. ते आम्ही चॅलेंज केले, ते युनिफॉर्म झाले. चॅलेंज केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीला जर आव्हान दिलं तर त्यातनं मार्ग निघू शकतो, पण ते आव्हान कायद्याला धरून केलं पाहिजे, म्हणजे मग त्यातनं मार्ग सापडू शकतो. हे तितकंच खरं आहे. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचे. मात्र मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भात सरकार जी भूमिका घेत आहे याच्यावरती चर्चा सभागृहात होईल, विधानसभेच्या अधिवेशनात होईल. पण मुस्लिम समाजाला वाटतं ज्या वेळेला आपल्यावर अन्याय झालाय, न्यायालय आपल्या समोर आहेत, न्यायालयात जाऊन आपण दाद मागू शकतो आणि या संदर्भामध्ये ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या दूर करण्याचा देखील प्रयत्न आपण न्यायालयाच्या माध्यमातून करू शकतो. इथंच थांबू. काय केलं